नावं कुठल्या केंद्रामध्ये आहेत ती शोधण्यासाठीची ही गर्दी आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण समोरच्या इमारतीमध्ये पाहिलं तर अक्षरशः रांग लागलेली आहे, जत्रेचं स्वरूप म्हणता येईल अशा पद्धतीची गर्दी ह्या मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते। आणि अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे, कुठंही मतदान केंद्र ओस पडल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये तरी पाहायला मिळत नाही। दुसऱ्या बाजूला जरी आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील अक्षरशः दोन दोन रांगा लागलेल्या आहेत। महिला मतदारांच्या वेगळ्या रांगा आहेत आणि पुरुष मतदारांच्या देखील वेगळ्या रांगा आहेत। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर कोल्हापूरमधून ह्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर महिलांची देखील लक्षणीय अशी संख्या आहे। काय सांगाल, काय अपेक्षा ठेवून आज मतदान करताय तुम्ही? की आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, जे काही आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे। तुम्हाला काय नवीन पाहिजे? गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, समान हक्क मिळाला पाहिजे आणि योग्य ते उमेदवार निवडून आल्यानंतर प्रगती ही झाली पाहिजे, देशाची प्रगती झाली पाहिजे। तुम्हाला काय अपेक्षा आहेत नवीन खासदाराकडून? योग्य रीतीनं काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे योग्य रीती विकास व्हायला पाहिजे देशाचा आणि महिलांना अधिकार मिळायला पाहिजे, महत्व कर्तव्य मिळायला पाहिजे। तुम्ही सांगा, इतक्या रांगेत उभं राहावं लागते, काय सांगा? नाही, पण हा आपला अधिकार आहे आणि रांगेकडे बघून नाही तर आपला विकास आणि आपल्या राष्ट्राचा विकास आणि बेरोजगारी आणि महिलांच्या प्रगतीसाठी हे सरकार आपण जे देणार आहे मोठी त्यांना प्रयत्न केला पाहिजे, म्हणून आपला अधिकार हा आपण करायसाठी आम्ही। तुम्ही काय सांगाल, काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदाराकडून तुमची? काय नाही, योग्य त्यांनी हे केलं पाहिजे, देशामध्ये सुधारणा झाली पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे, एवढंच सांगू इच्छिते। तुम्ही काय सांगाल, काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहेत, आपल्या काय सर्वांना न्याय व्यवस्थित मिळावा ह्या अपेक्षा आहेत, सर्वांनी निवडून यावेत। तुम्ही रांगेत उभारलेला आहे, काय त्रास होतो असं वाटतं? नाही, कर्तव्य आहे, मतदान हक्क आहे आपला, आपण बजावणारच पाहिजे। काय मनात ठेवून तुम्ही आता मतदान करणार आहे, नेमकं काय अपेक्षा आहे? अपेक्षामध्ये सरकार आपला एकाने चांगलं हे असायला पाहिजे, सरकारकडून अपेक्षा आहे की सर्वसामान्यांना हक्क पाहिजे, हक्क मिळाले पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, एक महिला म्हणून काय वाटतं? काही नाही, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। हक्क तर बजावला, पण येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? खूप अपेक्षा आहेत, आपलं कोल्हापूर चांगलं व्हायला पाहिजे, सुधारायला हवं आहे, त्याच्यासाठी आपल्याला चांगला। किती वेळ झालं तुम्ही रांगेत थांबलाय? नाही, आता 5 मिनिटं झाली। 5 मिनिटं झाली, पण त्रास वाटत नाही? कर्तव्य आहे। नाही, तुम्ही काय सांगाल? गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, मतदान हा आपला हक्क आहे, तो सगळ्यांनी कर्तव्य पाडायलाच पाहिजे आणि महिलांना सगळ्यात जास्त प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। खरं तर महिलांच्या सुरक्षिततेचा सगळा प्रश्न जो आहे तोच या सगळ्या महिला मतदारांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे। आणि आपण जर नजर टाकली पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरात तर मोठी ही गर्दी दिसून येते मतदारांची, त्यामुळं मोठ्या संख्येनं कोल्हापूरमधील आज जी मतदानाची टक्केवारी आहे ती वाढण्याची देखील शक्यता आहे। आणि याचा नेमका तोटा फायदा कुणाला होतो हे मात्र आपल्याला 23 मेलाच समजणार आहे।